श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. प्रभु रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आई साहेब महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांना नमस्कार करून आपण आता ध्यानाला सुरुवात करीत आहोत. अर्थात हे ध्यान हे श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं एखाद्या विचारावरती लक्ष केंद्रित करून आपण हे ध्यान करीत आहोत. थोडक्यात म्हणजे वैचारिक ध्यान असं खरं तर याचं स्वरूप आहे. त्याबरोबर आपण नामस्मरणही करीत आहोत. एखादा गुण आणि त्याबरोबर नाम अशी जोड आपण या ध्यानामध्ये घेत आहोत. त्यासाठी आपण श्वासावरती सुद्धा लक्ष केंद्रित करत पुढे जाणार आहोत. श्वास घेताना आपण मनात विचार ठेवणार आहोत, मी भगवंताचा आहे. आणि श्वास सोडताना प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत असा विचार ठेवून आपण 3 वेळेला दीर्घ श्वसन करणार आहोत. त्यानंतर 3 वेळेला ओंकार नाद घेणार आहोत आणि त्यानंतर 3 वेळेला सोहम नाद आपल्याच श्वासामध्ये कसा आहे तो ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. दीर्घ श्वास घ्या. मी भगवंताचा आहे. श्वास सोडा. प्रपंचाचे विचार दूर गेले आहेत. आता 3 वेळेला ओंकार नाद घेऊया. ओम. श्वास घ्या. श्वास घ्या. आता 3 वेळेला सोहम नाद ऐकूया. श्वास घेताना सो हा नाद ऐकू येतो. श्वास सोडताना हम हा नाद ऐकू येतो. तर मी फक्त 3 म्हणजे नंबर काउंट करते. तुम्ही श्वास घ्या आणि श्वास सोडा. त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करावं. 1 श्वास घ्या. श्वास सोडा. 2 3 ओंकाराची स्पंदनं, सोहमनादाची स्पंदनं आपल्या शरीरात संपूर्णपणे खेळत आहेत. मस्तकापासून तळपायापर्यंत, तळपायापासून मस्तकापर्यंत ही स्पंदनं फिरत आहेत. मस्तकामध्ये प्रदक्षिणा घातल्यासारखे फिरत आहेत आणि हळुवारपणे स्थिर होत आहेत.
आपलं मन अतिशय शांत झालेलं आहे. शरीर स्थिर आणि हलकं झालेलं आहे. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आपल्या सद्गुरूंची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. प्रभू रामचंद्रांची मूर्ती डोळ्यासमोर आणूया. श्री गोपाल कृष्ण भगवंतांची मूर्ती समोर आणूया. आणि ध्यानाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांच्या चरणी माथा टेकून नतमस्तक होऊया. नाम घेत वंदन करूया. श्री राम जय राम जय जय राम. मन, शरीर एकदम शांत झालेलं आहे. शरीर हलकं हलकं झालेलं आहे. मन सद्गुरूंच्या चरणावरती स्थिर झालेलं आहे. आणि आता आपण डोळ्यासमोर श्री कृष्ण भगवंतांची वृंदावनात बासरी वाजवणारी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणणार आहोत. प्रसन्न मुद्रेने भगवंत एक पाय दुमडून उभे आहेत. हातात बासरी घेतलेली आहे. असं रूप आपल्या समोर उभं आहे. त्या रूपाच्या चरणी माथा टेकून नमस्कार करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंतांच्या बरोबर आज आपण वृंदावनात आहोत. आजचं आपलं ध्यान आपण गोमाता होऊन करणार आहोत. आपण साऱ्या जणी गाय स्वरूपात आज भगवंतांच्या भोवती फिरत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोमाता पूर्वी गोमाता म्हणजे पृथ्वी, तिच्यावरती अधर्म माजला होता. आसुरी शक्तींचा वावर वाढला होता. आणि मग पृथ्वीला तो भार सहन होईना, म्हणून ती गाय रूप घेऊन ब्रह्माकडे गेले. ब्रह्मासमोर आपली व्यथा तिने मांडली, प्रार्थना केली. अतिशय तळमळीने कळकळीने प्रार्थना करून आपली व्यथा मांडली. हा अधर्म
हा दुराचार, हे राक्षसी वर्तन माझ्या आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. भगवंता, आपण यावं आणि माझं रक्षण करावं. आणि भगवंत पृथ्वीवर श्रीकृष्ण रूपात अवतरलेले आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आज आपणही गोमाताच झालेले आहोत. भगवंतांचं गायींवरचं प्रेम आपल्याला माहितीच आहे. लहान वयापासून भगवंतांनी गोमातेची सेवा केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. लाडालाडाने गायींच्या जवळ जायचं, हात फिरवायचे, प्रेमाने पाहायचं, गाईला चारा खाऊ घालायचा. अशा रीतीने सेवा चालू असायची, खेळ चालू असायचा. अशीच एक एक गाय बनव आज आपण वृंदावनातल्या शेतामध्ये, रानामध्ये आलेलो आहोत. ध्यानात विचार करा. अवतीभोवती हिरवगार गवत, लुसलुशीत गवत आहे. मऊ मऊ असं ते गवत सर्वत्र पसरलेलं आहे, छान उगवलेलं आहे, वाऱ्याबरोबर डोलत आहे. जणू काही भगवंतांच्या मुरलीचे स्वर ऐकत ऐकत ते आनंदाने डोलत आहेत. अशा छान शेतामध्ये आपण गोमाता होऊन आज आलेलो आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. गाईच्या रूपात भगवंतांकडे आपण बघत आहोत. डोळ्यामध्ये कारुण्य प्रकट झालेलं आहे, एक तळमळ प्रकट झालेली आहे. आपणही भगवंतांना सांगत आहोत, माझ्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह अशा अनंत गोष्टींचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. त्यामध्ये मी गुंतत चाललेलो आहे. आणि आता या सर्व गोष्टी, ही आसुरी वृत्ती नाहीशी करायची तळमळ लागली आहे. भगवंता, भगवंता, आपणच आमच्या हृदयामध्ये प्रकट व्हावं. आम्हाला शक्ती द्यावी आणि या विकारातून बाजूला होता येईल असं आम्हाला करून द्यावं. अशी प्रार्थना करत आपण नाम घेत आहोत. ओम नमो
भगवते वासुदेवाय. भगवंत बासरी वाजवत वाजवत आता आपल्या जवळ आलेले आहेत. आपल्याला ती स्पंदना जाणवत आहेत. बासरीचे स्वर कानावर येत आहेत. भगवंत जवळ आहेत. या भावनेने गायीच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. डबडबले आहेत डोळे अश्रूंनी. ओम नमो भगवते वासुदेवाय. बोलता येत नसलं म्हणून काय झालं? गायीच्या डोळ्यातून अश्रूंमधून भगवंतांचं नामच बाहेर येत आहे. अंतःकरणात पूर्णपणे नाम साठलेलं आहे. आणि आता भगवंतांनी आपला हात गायीच्या पाठीवर फिरवायला सुरू केलाय. मस्तकावर हळूवारपणे थोपटायला सुरुवात केली आहे. ती स्पंदना आपल्या आतमध्ये येत आहेत. रोमारोमात ती स्पंदनं फिरत आहेत, स्थिरावत आहेत. शांतपणे त्याचा अनुभव घेऊया. मस्तकावर मानेवरून भगवंतांचा हात फिरत आहे. गळ्यापाशी हात फिरत आहे. आणि हळुवारपणे पाठीपर्यंत हात फिरत आहे. आणि त्या प्रत्येक स्पर्शातून काम, क्रोध, लोभ, मोह असे विकार हळूहळू शोषून घ्यायला सुरुवात झालेली आहे. अंतःकरणावरचं दडपण, अविचारांचं ओझं हळूहळू कमी होतंय. भगवंतांचा हात पाठीवर फिरतोय. रोमांचित झालेलं आहे शरीर. डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्यात. भगवंता, असाच पाठीवर आपला हात फिरत राहू द्या. भगवंतही एक आश्वासक स्पंदनांचं स्पंदन घेतलेला हात आपल्या पाठीवर फिरवत आहेत. भगवंत म्हणत आहेत, काळजी करू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणून हळुवारपणे ते हात फिरवत आहेत. शांत शांत वाटत आहे. भगवंत आपल्या जवळ उभे आहेत. पाठीवर हात फिरवत आहेत. संपूर्ण शरीराचं भान सुटलेलं आहे. काहीच आठवत नाही. फक्त ती प्रेमाची
आश्वासक स्पंदन शरीरातल्या पेशीपर्यंत पोचलेली आहेत. अतिशय निर्मळ असं मन झालेलं आहे. पूर्णपणे गोमाता होऊन आपण उभे आहोत. अखंड भगवंतांच्या सान्निध्यात आणि इतर जनांना नामाचं दुग्धपान करण्यासाठी शांत अंतःकरण घेऊन आपण उभे आहोत. भगवंतांच्या भोवती एक प्रदक्षिणा आपण केली आहे आणि घालत आहोत. अतिशय शांत 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 मन. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि आता भगवंत आपल्या पाठीला पाठ लावून उभे आहे. भगवंतांनी त्यांच्या पाठीशी आपल्याला भेटलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत ते आपलं संरक्षण करीत आहेत, आपल्या हिताचं चिंतत आहेत. जीवाला कोणताही त्रास होऊ नये म्हणून भगवंत प्रत्येक घटना झेलायला आपल्या समोर उभे आहेत. आणि आपण गोमाता बनून त्यांच्या पाठीशी उभे आहोत. केवढं थोर भाग्य आहे आपलं. साक्षात भगवंत आपल्या रक्षणासाठी आपल्या पुढे उभे आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. सगळी काळजी चिंता दूर झालेली आहे, कारण आता प्रत्येक गोष्ट भगवंत आधी झेलत आहेत. आणि आपले प्रारब्धाचे भोग भोगण्याची शक्ती देऊन ते भोग सुसह्य होतील असं ते आपल्याला करून देत आहेत. आपणही अतिशय शरणागत भावाने भगवंतांच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण केलं. प्रामाणिकपणे आपल्या सर्व चुका दोष आपण कबूल करून टाकलेले आहेत. त्यामुळंच भगवंतांनी आपल्याला पाठीशी घेतलेलं आहे. आपण छान उभे आहोत. आपल्या पाठीच्या पाठ लावून समोर भगवंत नितांत सुंदर अशी बासरी वाजवत उभे आहेत. अतिशय मधुर स्वर बासरीचे येत आहेत. आपलं ध्यान आपण भगवंतांच्या चरणावर केंद्रित केलेलं आहे. मनानेच आपण भगवंतांना वंदन केलेलं आहे.
आपले सद्गुरूही तिथंच आहेत. सद्गुरूंचे चरण, भगवंतांचे चरण, या ठिकाणी आपण शरणागत भावाने वंदन करीत आहोत. नाम घेत आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. शांतपणे आपलं पूर्ण ध्यान भगवंतांच्या चरणावर करूया. भगवंतांचं सान्निध्य मनात भरून घेऊया. आणि गोमातेप्रमाणे शांत होऊया, प्रेमळ होऊया, स्वच्छ मनाचे होऊया. तेव्हा आता शांतपणे नाम घेत 3 वेळेला नाम घेऊया आणि भगवंतांचं रूप नजरेसमोर आणून चरणाचं ध्यान करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.